केलं जाईल आणि त्या अनुषंगानं नरभक्षकापासून नॉर्मल जीवन जगण्याकरता त्याला जे काय करायचं असेल ते केलं जाईल. आणि अशा प्रकारच्या सूचना आता काही दररोजचं झालं. आता काय झालं की जिथं जिथं ऊसाची लागवड झाली त्या त्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. ज्याला म्हणजे जुन्नर आंबेगाव वगैरे या भागातले ज्याला ऊस तोडल्यानंतर ते सगळे बिबटे हे आपल्या ठाणे जिल्हा रायगड जिल्हा या ठिकाणी ते स्थलांतरित. आता ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. एकूणच त्यांचा जो अधिकार आहे कोणाचा प्राण्यांचा तो अधिकार शाबूत ठेवून जनसामान्याला त्याचा उपद्रव होणार नाही. आणि दुर्दैवानं जर शेतकरी जर त्याचा बळी झाला तर त्याच्या कुटुंबाची योग्य पद्धतीने त्याला नुकसान भरपाई देऊन सुद्धा जीव का येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणाचं जीव जाणारच नाही याच्याकरता उपाययोजना कशा करता येतील त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आता सह्याद्रीची ती बैठक झाल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी इथं मला भेटायला येणार आहेत. त्याला त्यांच्याशी पण मी ती चर्चा करणार आहे. आणखी एक प्रश्न असा होता की विशेष करून आपण बघितलं तर कागद जो निर्मिती केली जाते बांबूपासून, बांबू लागवडीला शासनाने विशेष प्राधान्य दिलेलं आहे. मात्र अद्यापही इथे दर चांगले मिळत असल्यामुळे चायनावरतून मोठ्या प्रमाणात कागद इम्पोर्ट करावा लागतो आपल्याला. त्यासाठी मग तुम्ही काही जे कागद निर्मिती करणारे कारखाने आहेत त्यांना शासनाच्या मार्फत काही मदत किंवा अनुदान मिळवून देण्याची तरतूद करणार आहात? हे बघा, काही नियोजन करताय? मागच्या त्या 90 ते 95 ते 2000च्या कालखंडात बल्लालपूर पेपर मिल या जी विदर्भातली आपली जी पेपर मिल आहे त्यावेळेला त्या मिल तिथं नेताना ह्या थापर ग्रुपची कंपनी आहे. ती थापर ग्रुप म्हणजे क्रॉम्प्टन फॅन वगैरे तो थापर ग्रुपचाच प्रकल्प आहे. तर त्याला सरकारने त्यांना काही सवलती देऊ अशा अटी शर्तीवर त्या ठिकाणी तो कारखाना तिथे लावायला सांगितला. आणि त्यावेळेला कर्नाटकच्या तुलनेमध्ये आपल्याकडचे त्या म्हणजे बांबूचे दर कमी आहेत अशा प्रकारची काही लोकांची तक्रार होती. प्रश्न असा की आता स्पष्टच बोलायचं झालं तर तेंदूपेत्ताचे जे ठेकेदार असतात त्यांचे आणि नक्झलाईट लोकांचे किती कोणी नाही म्हटलं तरी त्यांचे संबंध आहेत अशा प्रकारची त्यावेळेस मला माहिती देण्यात आली होती. आता ते ऑन रेकॉर्ड नाहीत परंतु शेवटी त्या जंगलामध्ये व्यवसाय करताना म्हणजे नाईलाज तो डायरेक्ट म्हणजे ठेकेदार नाही परंतु त्यांचे खालच्या स्तराचे लोक त्या लोकांना आता माननीय देवेंद्रजींनी गडचिरोलीमधूनच नक्षलवाद म्हणजे का नक्सलीची मुवमेंट संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे.